संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस शिल्लक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहामध्ये देणार निवेदन। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची ही माहिती। शहा यांनी कालही निवेदन न दिल्याने आता चर्चा सुरू। उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील फौजदारी खटला अमेरिकेने रद्द केला। त्यानंतर राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका। भारताला याची मोठी किंमत मोजावी लागणार, राहुल गांधींचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींना भारताच्या हिशाशी तडजोड करण्यास भाग पाडलं, राहुल गांधी यांचा हा आरोप। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी घेण्यात आली भेट। भेटीचं कारण गुलदस्त्यात। एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक देखील राज ठाकरेंच्या सोबत असल्याची मिळाली माहिती। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर। महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांसोबत थोड्याच वेळात सपकाळ यांची बैठक। राज्यातील प्रश्नांवरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता। सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावानं नाही। एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची ही भूमिका स्पष्ट। सरकार दबावानं काम करत नाही, मग काही जाती ओबीसीमध्ये कशा घातल्या, जरांगेंचा सवाल। बावनकुळेंच्या पाठीशी असल्याचं बोलणं ही मराठ्यांसाठी धमकी आहे। फडणवीसांच्या वक्तव्यावर जरांगेंची टीका। मागील 3 वर्षांमध्ये राज्यात ओबीसी प्रवर्गातील 22,20,000 जात प्रमाणपत्र महसूल विभागाकडून वितरित। संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यापासून 2023 ते 2026 या काळामध्ये प्रमाणपत्र करण्यात आलं वितरित। भाजप खासदार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची घेतली भेट। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती भेटीला विशेष महत्त्व।